सत्ययुग गेलंय, द्वापारयुग, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं आणि आता हे कलियुग आलंय नाही का। सत्ययुगात 4 अक्षरी राक्षस होता कोण? बाणासूर, त्यातलं एक अक्षर कमी झालं। त्रेतायुगात कोणाला? रावण, त्यातलं एक अक्षर कमी झालं। द्वापारयुगात कोणाला? कंस, आणि त्यातलं एक अक्षर कमी झालं। आणि या कलियुगात कोणाला? कली। म्हणजे मुळात मंडळी कलीचा अवतार कसा आहे? कलीने काय केलंय? कली हा संपूर्ण नग्न आहे। कली हा संपूर्ण नग्न, आणि कलीने काय केलंय? आपले एका हातात आपली जीभ पकडले आणि एका हातामध्ये आपलं लिंग पकडलंय। म्हणजे कली आपल्याला यातून काय सांगतोय की या कलियुगात जर तुम्हाला करायचं असेल तर आपल्या जिभेवरती आणि आपल्या लिंगावरती आपला ताबा असेल तरच आपण हे कलियुगाचा भवसागर आपण तारू शकतो। बघा, त्यावेळी समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर काढली। आता त्यामध्ये विष होतं, अमृत होतं, मदिरा, जिला आपण सध्या दारू म्हणतो, ती मदिरा पण होती। 14 रत्न बाहेर काढली। आता 14 रत्न सगळ्यांनी सगळं वाटून घेतलं। आता ही 14 रत्न